नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वळूयात बातमीकडे. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र कर्जुले हरेश्वर येथील श्री हरेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला हरेश्वर महाराजांच्या पालखीची मिरवणूक झाली. यामध्ये पालखीसोबत दिंडीचे आयोजन केले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक संपन्न झाली. यात्रेमध्ये विविध खेळण्यांची दुकानेही थाटली होती. यात्रोत्सवाबद्दल आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांनी हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले. आमटी भाकरीच्या महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. याच बातमीचे काही दृश्य पाठवलेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी. पाहूया. रोग झाला ना तर मला ह्या रोगाच्या निमित्ताने प्रारब्ध भोगून मी संपत आहे. या ठिकाणी जसं भोगून जाईल नंतर स्वामी महाराज म्हणायचे मेल्यानंतर तुम्हाला खडकावर आपटलं तरी काही होणार नाही. हे दुःख कुठपर्यंत आहे? जिवंत आहे तोपर्यंतच आहे. आपण भगवंताचे दास आहोत. आपण पुण्य पापाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे. आपल्याला भगवंत शंकराच्या स्वरूपाशी मरणानंतर एकरूप व्हायचं आहे. परत आपल्याला जन्म घ्यायचा नाही. घ्यायचा झाला तर कशासाठी घ्यायचा? हरेश्वर महाराजांच्या सेवेसाठी. त्यांच्या अंतकरणात वैराग्य निर्माण झाले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाहिलेची नाही मागे परतोनी या ठिकाणी अखंड भगवत चिंतनात रममान झाले. संसाराकडे परत पाहिलं नाही. दिवसभर भंडारा घोराडा भामचंद्र या डोंगरांचा आश्रय घेतला आणि त्यानंतर त्यांनी एक निर्वाणाचं अनुष्ठान केलं. आपल्या श्रीकांत महाराजांनी आपल्याला चरित्रात सांगितलं असेल की भामचंद्र डोंगरावर 15 दिवसाचं एवढं कठीण अशा प्रकारचं अनुष्ठान केलं. अन्न नाही, पाणी नाही. तिथं वाघ, सर्प, विंचू यांचं जाळं, त्याच्यात आजही तुम्ही जाऊन पहा. त्या गुहेमध्ये तुकोबारायांनी अनुष्ठान केलं आणि 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठारी वस्ती दान केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण दानवानी आसन घातले, ध्यान आरंभिले देवाजीचे, दीपकी विंचू सर्प व्याघ्र अंगाशी धोंबले, पिडुजे लागले सकळीक, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका म्हणे. अशा प्रकारची स्थिती की त्या तुकाराम महाराजांनी आपल्या अनुष्ठानात अंतर येऊ दिलं नाही. शेवटी परमात्मा पांडुरंग बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला. तसं बाळवेशामध्ये येऊन भगवान परमात्म्यांनी पांडुरंगे तुकाराम महाराजच सांगतात, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवा सेद रचिली आनंदे, आवतावे पदी आरोहण, निजी निजरूपी निजविला तुका, अनुहात बाळका हल्लरू घाती. या ठिकाणी योगाची अनुभूती, सगुण साक्षात्कार, तत्वज्ञान सर्व 15 दिवसाच्या अनुष्ठानात तुकोबारायांना मिळाले. आणि नंतर तुकोबारायांना देवाने सांगितलं की तुम्ही घरी जा. आता घरी वाट पाहतात. 15 दिवस कानोबाराय आणि जिजाबाई ते दररोज 3 डोंगर पालथी घालत होती. त्यांना वाटायचं आज तुकाराम महाराज भेटतील, आज तुकाराम महाराज भेटतील. तुकाराम महाराजांचे बंधू जे कानोबाराय आहेत ना
तो जसा राम आणि भरत किंवा ही भावंडांचं प्रेम आहे, बंधू प्रेम ज्याला म्हणतात, त्याचं कलियुगातलं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे कान्होबा आणि तुकोबा आहे. म्हणजे घडलेली गोष्ट सांगतो. स्वामी महाराजांच्याकडे एक तेलकोमधले मोठे ऑफिसर दर गुरुवारी येत असत सुट्टीच्या दिवशी आणि दर्शनाला येत असत, पाठ ऐकत असत. आणि ते एक दिवस आले आणि त्यांनी सांगितलं, स्वामी महाराज तुम्ही मुलांना शिकवताना तर माझ्यासाठी 1 तास वेळ काढा, आठवड्यातून 1 दिवस काढा. आणि ते म्हणे काय करायचं आहे? ते म्हणे मला वेदांत समजावून घ्यायचं आहे, तुमच्याकडून वेदांत शिकायचं आहे आणि मला 1च तास आहे, त्या दिवशी काही कामं असतात तर 1 तास मी येत जाईल. स्वामी महाराज म्हणे पण तुम्हाला आता तुम्ही 20 वर्षापासून येता आणि तुम्हाला आज या ठिकाणी हा वेदांत श्रवण करावं, सत्संगतीमध्ये मी कोण आहे, हे जगत कसं उत्पन्न झालं, जगात दुःख का, सुख काय, व खरं सुख मला कशाने मिळेल, याची उत्तरं ज्याला शोधायची तो मनुष्य परमार्थाच्या मार्गावर राहत असतो. तेव्हा तुम्हाला या आज अशी काय आवश्यकता वाटली? त्यांनी सांगितलं की मला काहीच हे वाटण्याचं कारण जे आहे तर तुम्ही म्हणता, पण माझं खरं कारण सांगतो. ते कारण त्याने असं सांगितलं की मला 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत, त्या इतक्या मोठ्या 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 हुद्द्यावर काम करतात, भरपूर पैसा आहे. आता सध्या ते बंगलोरला त्यांना 7 लाख रुपये महिन्याला पगार आहे. माझे एवढं सुखाने चाललेलं आहे, शरीराचं आरोग्य चालू आहे. आमच्याकडं आम्ही जे काही मेडिक्लेम करतो त्याचा 1ही रुपया आमच्या 6 माणसांना लागत नाही, इतका आम्ही आनंदी आहे. तेव्हा असं वाटतं की तुमचं हे माया ब्रह्म हे चाललेलं असलेला विषय मला कळत नाही, ते मला कळावं. संसारातली सगळी सुख मला प्राप्त आहे, फक्त मला या ठिकाणी परमार्थातला हा भाग जाणून घ्यायचा आहे. स्वामी महाराज म्हणे, अरे वेड्या म्हणे, जो संसार तुला सुखरूप वाटतो, जो संसार अत्यंत दुःखरूप आहे, ज्याला संसार सुखरूप वाटतो तो ह्या परमार्थाचा अधिकारी नाही. तू इथून चालता हो, आमची माया आणि ब्रह्म, माया तिच्या माहेरात सुखरूप आहे, ब्रह्म आपल्या महिमेत आहे, तो आपल्या घरी राहा. विठ्ठल